नमस्कार मंडळी, आज आहे रविवार. सकाळी 6:30ची वेळ आहे आणि मी निघाले आहे पुण्याला जायला. बाहेरचं वातावरण बघा, एकदम मस्त थंड थंड वातावरण आहे. माझे दादा आणि वहिनी आहेत, त्यांना पुण्यामध्ये काही प्रॉपर्टी सर्च करायची होती, तर त्यासाठीच आम्ही निघालो आहोत. आजच आम्ही लगेच रिटर्न येणार आहोत, त्यामुळे मी आधीला सोबत घेतलं नाही. आणि सकाळी बघा, सूर्यनारायणचं दर्शन आज असं झालेलं आहे. सुंदर असं डोंगरांच्या मधून सनराईज होताना आम्हाला आज दर्शन झालं. हे लोणावळ्याच्या दरम्यान गेल्यानंतर बघा 2-3 ॲक्सिडेंट झालेले आम्हाला पाहायला भेटले. बहुतेक धुके वगैरे असतील त्यामुळे झालं असतील, माहिती नाही. पण बघा, इथे कार आणि ट्रक वगैरे यांचा भयानक असा ॲक्सिडेंट झाला होता आणि तिथे सगळे पोलीस वगैरे सगळे आले होते, ॲम्ब्युलन्स वगैरे सगळंच. आता याच्यात कोणाला किती लागलं वगैरे काही ते माहिती नाही, पण जस्ट जाताना हे सगळं दिसलं. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्या. आता लोणावळा वगैरे हा एरिया असा आहे की तिथे धुकं वगैरे भरपूर असतं, त्यामुळे पुढची गाडी आपल्याला दिसायला जरा प्रॉब्लेम होतो. दिल्लीसारख्या ठिकाणी अशा घटना झालेल्या बऱ्याच आपण ऐकतो, तर तसंच काहीसं इथं झालं होतं. तर सर्वांनी काळजी घ्या. काही वेळातच आम्ही पुण्याला पोहोचलो आणि एकदम प्रॉपर्टी देखील बघितल्या. अंडर कन्स्ट्रक्शन सुरू होतं आणि खरंच इथे काही वर्षांपूर्वी आलं ना, तर पूर्ण शेती वगैरे होती आणि तिथे सगळं हे कन्स्ट्रक्शन झालं होतं. आता तर डेव्हलपमेंट तर होणारच आणि रेट पण अगदी खूप जास्त होते मुंबईप्रमाणेच. आणि जवळच एक ना वाघेश्वर मंदिर आहे. मी अगोदर देखील या मंदिरात गेलेली आहे. ताई माझी इकडेच जवळ राहते, ती पण आली होती. तर आम्ही सगळे मग काम आमचं झाल्यानंतर मग मंदिरात आलो आणि मंदिरात शिवशंभूंचं दर्शन वगैरे घेतलं. हे वाघेश्वर मंदिर म्हणून आहे बघा, चरोली साईडला. आणि खूप सुंदर असं मंदिर आहे. आत्ता बांधले, पण ते अगदी पुरातन मंदिर असतं ना त्याच्याप्रमाणे त्याचं स्ट्रक्चर आहे. जुनं मंदिर आहे असं वाटतं बघताना आपल्याला. आणि थोडंसं उंचावर आहे, टेकडीवर, त्यामुळे वातावरण देखील अगदी शांत, थंड, प्रसन्न वाटत होतं. दर्शन घेतलं आणि आम्ही नंतर बाहेर आलो. तर मंदिराच्या समोरच अगदी आपले आराध्य छत्रपती शिवराय यांची मूर्ती देखील आहे, पुतळा आहे. आणि तिथून खालीच्या साईडला जे आहे ना, ते एकदम असं जसं किल्ला असतो ना, किल्ल्यावर चढण करताना कसं येतो आपण, तशा पद्धतीने पायऱ्या केलेल्या आहेत. आम्ही गाडीने डायरेक्ट आलो मागच्या रस्त्याने, पण इथून देखील आपण पायऱ्या चढून येऊ शकतो आणि वरून व्ह्यू देखील खूप सुंदर दिसत होता. दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो मुंबईकडे.